सिंधुदुर्गातील वाढत असलेल्या ड्रग्जचं प्रमाण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या व्यसनाधीनतेवर चर्चा करण्यासाठी आणि उपाय शोधण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, साई जळवी फिल्म्स आणि तरुण भारत संवाद यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ MIDC येथे IRS अधिकारी तथा चेन्नईचे अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे यांची मार्गदर्शनपर मुलाखत संपन्न झाली। दैनिक तरुण भारत संवाद सिंधुदुर्ग रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत यांनी विविध प्रश्नांद्वारे ही मुलाखत घेतली। यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध सिने अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे संस्थापक उमेश गाळवणकर, CEO अमृता गाळवणकर, समीर नलावडे, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या कल्पना भंडारी, CBSEच्या प्राचार्या चैताली बांदेकर, चित्रपट दिग्दर्शक साई जळवी, कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भीमसेन गायकवाड, विजय पांचाळ, सामाजिक कार्यकर्ते नकुल पारसेकर, शरद चव्हाण आदी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। सुरुवातीला बॅरिस्टर नाथ पै NCC विद्यार्थ्यांनी IRS अधिकारी समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर वानखेडे यांना मानवंदना दिली। त्यानंतर अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी आपले विचार व्यक्त केले। तर आज मी इथे अभिनेत्री किंवा दिग्दर्शिका क्रांती रेडकर म्हणून न बोलता समीर वानखेडे यांची मिसेस म्हणून जास्त तुम्हाला संबोधित करायला मला आवडेल। खूप मला विचारतात लोक की कसं वाटतं तुम्हाला समीरजींची बायको म्हणून जगायला। मला खूप कठीण वाटतं, खायची गोष्ट नाही माणसाची बायको म्हणून जगणं। माझ्या जे टीम मेंबर्स आहेत इथे आलेले आहेत ते तर अगदीच अग्री करतील, कारण की ज्या एक माणूस असतो ना ज्याला असं वेड्यासारखं काम करायची सवय, ज्याला ध्येय असतं ना त्याला ना जेवण सुधारतं, ना त्याला झोप सुधारते, ना त्याला श्वास घ्यायला सुधारतो। त्याला ही पडलेलीच नसते की हां आता ना आपण दुपारी जाऊन ह्या ढाब्यावर जेवू वगैरे। अनेकदा आम्ही जेव्हा असे दौऱ्यांना निघतो तेव्हा आमची गाडी कुठेच थांबत नाही, म्हणजे आधी काम महत्त्वाचं, इथे जेवू का मी, तिथे जेवू तुम्ही, हे खाऊ का मग ते तिथे मी रात्री हे फिरायला जाऊ का, असं आयुष्य नसतं। कारण की ध्येयाने पछाडलेला जो माणूस असतो त्याच्यासमोर ते टार्गेट अचीव करणं महत्त्वाचं असतं। मला आज इथे खूप बरं वाटतं आहे की मी इथे आले आहे आणि त्यांचं इंट्रोडक्शनही प्रचंड छान झालं। मला एवढंच सांगावं असं वाटतंय की त्या सगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटीजना पकडण्या व्यतिरिक्तही त्यांनी जे खुखार गुंड आणि खुखार ड्रग माफिया, ड्रग पेडलर ह्यांची जी कारस्थानं उद्ध्वस्त करून लावली, म्हणजे चिंकू पठाण केस असू दे किंवा अजून अशी जी मोठी दाऊद इब्राहिमचा जो भाऊ होता त्याचं अख्खं रॅकेट उद्ध्वस्त करून लावणं, ही अशा ठिकाणी घुसून कामं करणं जिथे भले मोठे जायला सुद्धा घाबरतात की तिथे नको जायला, तिथे एक भीती निर्माण, तिकडच्या लोकल गुंडांची भीती निर्माण झालेली असते। तिथे अगदी निधड्या छातीने आपल्या अख्ख्या टीमचं समोरून लीड करून ऑपरेशन करणं आणि ते त्या तिकडच्या गुंडाला कॉलरला पकडून तिकडच्या जनतेसमोर फरफटत नेणं, हे का महत्वाचं आहे? कारण की तिकडच्या लोकल लोकांच्या मनातली भीती जाणं की अरे बापरे आपण ह्याला काय बोललो तर आपला हा जीव नाही जीव घेऊ शकत। जेवपर्यंत असे जे ऑफिसर्स आहेत तोपर्यंत तुमचा जीव सुरक्षित आहे ह्याची पावती ते फरफटत नेणं असतं। सो मला सगळ्यांना एवढंच सांगावं वाटतं, जशी तुम्ही आतापर्यंत आमची साथ देत आला आहात ह्या त्यांच्या कार्यात, त्यांच्या नशामुक्तीच्या कामात, तशीच आम्हाला देत राहा। आणि आज इथे ज्यांनी हा कार्यक्रम राबवला आहे त्यांचं मला विशेष कौतुक करावं असं वाटतं की ह्या अशा एका इम्पॉर्टंट टॉपिकला यूथ समोर मांडण्याचा जो निर्णय घेतला आहे तो काबिले तारीफ आहे। आणि जाता आता म्हाका एवढाच सांगूचं आहे की म्हाका हैसर बोलवल्याबद्दल तुमचे मी आभार मानते आणि म्हाका खूप आवडता मालवणीत बोलू, म्हाका माझ्या सिंधुदुर्गाचो लय अभिमान आसा आणि माशे मी नुस्त्याक खात रावतय मी घरी आणि माझ्या आवशीकही बरा वाटता, मी जेवूक गेले तिच्याकडे की, आणि हयची भाषा अतिशय गोड आहा आणि म्हाका जेव्हा पण चान्स मेळटा मुंबईत सुद्धा की कोणतरी म्हाका सापडतो असो की जाका येता मालवणी बोलू, तर सेटवर मेकअप मॅन असू दे किंवा अजून कोण, तर आम्ही नक्कीच त्याच्याशी मी मालवणीत बोलते आणि मला खूप बरं वाटतं त्याचं।
सो थँक्यू सो मच इथे बोलवल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी मुलाखतकार संपादक शेखर सामंत यांनी आपल्या विविध प्रश्नांमधून ड्रग्ज सारख्या गंभीर विषयाचे विविध पैलू उलगडले, तर IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी या प्रश्नांना समर्पकपणे उत्तरे देत समाजात ड्रग्जचे जाळे कसं विणलं जातं याविषयी माहिती दिली. आज आपण अशा एका वादळाशी संवाद साधणार आहोत ज्याने अख्ख्या बॉलिवूडचा माज उतरवला. आजच्या जगाची स्थिती जशी आहे, कारवाई केली तर प्रश्न, शांत बसलं तर आरोप. मात्र अशा या परिस्थितीमध्ये यश, संघर्ष आणि आरोप या सगळ्यांच्या मध्ये अगदी खंबीरपणे पहाडासारखा उभा असलेला अधिकारी. आज आपण सिंधुदुर्गच्या अशा एका जावई बापूंना समजून घेणार आहोत की त्याने अशा एका जावई बापूंना ज्याने आपल्या कर्तव्य कठोर कामगिरीने अख्ख्या सिंधुदुर्गचा जो मोडेन वाकणार नाही हा जो बाणा आहे तो अधिक मजबूत केलाय. चला तर आज आपण जाणून घेऊया या ड्रग्ज माफियांचे कर्तनकार बनलेले वरिष्ठ IRS अधिकारी समीरजी वानखेडे की आपण पर्यटनाचा स्वीकार करत असताना विकासाबरोबर काही वाईट गोष्टी सुद्धा आम्हाला स्वीकाराव्या लागतील हे पहिल्यांदाच सांगण्यात आलं होतं. परंतु त्या वाईट गोष्टी ह्या ड्रग्जच्या या स्वरूपात असतील ते आम्हाला त्यावेळी तेवढं माहीत नव्हतं किंवा गांभीर्य नव्हतं. हा ड्रग्जचा राक्षस आज आमच्या घरात घुसलाय. आमची मुलं आज अगदी म्हणजे शाळामध्ये महाविद्यालयामध्ये जाणारी मुलं अक्षरशः आपल्या आयुष्याची राग रांगोळी करताना आपल्याला दिसत आहे. 2च दिवसापूर्वी मी तरुण भारतमध्ये एक आर्टिकल लिहिलं होतं जे बऱ्याच रेफरन्सवर आधारित होतं, सत्य घटनेवर आधारित होतं. जी मिळालेली आकडेवारी आहे त्या आकडेवारीनुसार आपल्या सिंधुदुर्गात जे 8 तालुके आहेत त्या प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 400 ते 500 मुलं ड्रग्जमुळे बर्बाद झालेली आहेत. ही तर सुरुवातच आहे. बऱ्याच वेळा आम्ही याबाबत लिखाण करतो, बऱ्याच वेळा चर्चा करतो, अधिकाऱ्यांना विचारतो, नेत्यांना विचारतो, काय प्रत्येक ठिकाणी उत्तर येतं की अरे ह्याची मुळंच मिळत नाही आहे. आम्ही कारवाई करणार पण ही छोटी मुलं जी ॲडिक्शन झालेली मुलं तीच सापडतात. त्यांना हे ड्रग्ज पुरवतो कोण काय त्या मुळापर्यंत आम्हाला पोचता येत नाही. ज्यावेळी त्यांच्या मुळापर्यंत पोहोचू त्यावेळी आम्ही ठोस कारवाई करू. पण हे मूळ कुठे आहे? हे ड्रग्ज यांच्याकडे येतात कुठून? कोण आणून देतो? कोण शाळांपर्यंत पोहोचवतो? कोण घरापर्यंत पोहोचवतो? हे सगळं आम्हाला आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आणि खरं तर आपल्या जिल्ह्यात आम्ही बऱ्याच वेळा लोकांना जागृत करायचा प्रयत्न करतो, पण थोडी अशी टेंडन्सी आहे की आपल्याकडे आपल्या दारात संकट आल्यानंतर बघूया, बाजूच्याचं काय बघायची गरज नाही. पण मी सांगतोय की हे संकट कोणत्याही क्षणी आपल्यामुळे हे सगळ्यांना अलर्ट करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. मला सर माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की हा ड्रग्जचा विळखा दिवसागणिक वाढत चाललेला असताना याच्या मागची आधी कारण काय? पर्यटन इट्स ओके, पर्यटनाबरोबर येणार माहीत होतं, पण हे ड्रग्ज येण्यामागे नक्की कारण काय आहे तुम्ही सांगू शकता? शेखरजी जे प्रश्न आहेत आपले ते खरं म्हटल्यावर इट्स व्हेरी रेलिव्हेंट आजच्या काळात. हे फक्त सिंधुदुर्ग पुरता किंवा मुंबई पुरता नाही, जागतिक प्रश्न झालेला आहे ड्रग्जचा. आता तुम्ही 2 दिवस आधी पण मुंबईमध्ये न्यूज बघितलं तर एक मोठं प्रकरण झालेलं आहे. 2 लोकांची मृत्यू झालेली आहे, 2 युवकांची नेस्कोमध्ये गोरेगाव एरियामध्ये. तर हे फक्त सिंधुदुर्ग पुरतं नाही, म्हणजे सिंधुदुर्गमध्ये प्रमाण कमी आहे तुमचं फॉर्च्युनेटली. सिंधुदुर्गला का? बॉर्डरिंग स्टेट आहे तुमचं. गोवामध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप प्रकारचे पार्टी वगैरे चालतात, खूप प्रकारचे फॉरेनर्स आहेत तिथे. त्या अनुषंगाने बॉर्डरिंग स्टेट असल्यामुळे, बॉर्डरिंग डिस्ट्रिक्ट असल्यामुळे इट इज व्हेरी इझी फॉर दी पेडलर्स टू कम हिअर. दुसरं म्हटल्यावर कुठले प्रकारचे ड्रग्ज आहेत आपल्या एरियामध्ये, आपल्या परिसरामध्ये, हे पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही दुसरं पण एक मुद्दा मांडले, कुठून येतात हे ड्रग्ज? पोलीस ते ट्राय करतात, फक्त ते पेडलर लोकांना पकडतात. सोर्स कुठे आहे?
ते पण एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तुम्ही ते प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे, पण त्यामध्ये नेक्स्ट जे प्रश्न तुम्ही विचारतील त्यामध्ये प्रॉपरली त्याच्यावरती आन्सर देऊ आपण. ड्रग्सचा इश्यू परत आपला सिंधुदुर्गला का? तुम्ही जर बघितलं असेल 2017-18 मध्ये खूप एजन्सी सिंधुदुर्गला ऑपरेशन झाली होती आमची. इथे कन्झम्पशन कमी असल्यामुळे, पण इथे जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत गावगावामध्ये, मला आठवण आहे 2017-18 मध्ये DRI मध्ये असताना आमच्याकडे इन्फॉर्मेशन पण होती की एक ड्रग्ज आहे त्याचं नाव आहे मॅफेड्रॉन, त्याला म्हणतात MD नियमलो. याची एक मॅन्युफॅक्चरिंग युनिटची चांगली इन्फॉर्मेशन नव्हती. आणि एक किंगपिन होता, ते सावंतवाडी एरियामध्ये स्थानिक झालं होतं मुंबईतून. इथून तो हद्दपार झाला होता, एक्सटर्न झाला होता आणि त्यानंतर इथे येऊन तो फॅक्टऱ्या वगैरे चालवत होता. सप्लाय इझी झाला होता, गोवा पण त्याला सोपं पडत होतं आणि सिंधुदुर्ग पण सोपं पडत होतं त्याला. सो बिंग अ टुरिस्ट प्लेस, बिंग अ प्लेस जिथे खूप शांतता आहे, लाईक MIDC, तर इट इज अ नॅचरल चॉईस फॉर पीपल टू डू दॅट ट्रेड. सर, मला माझा या अंतमध्ये दुसरा प्रश्न आहे की हे ड्रग्स नक्की बनतात कुठे, बनवतो कोण, आणि हे आपल्या मुलांपर्यंत कसे पोहोचवतात? म्हणजे ही जी चेन आहे, ही चेन कशा पद्धतीने काम करते? मुलं सुद्धा या सप्लाय चेन मध्ये आलेली आहेत. शेखरजी, हे बघा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं, महाराष्ट्र आणि गोवामध्ये, तर 5 प्रकारचे ड्रग्ज आहेत. ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी फोकस करायला. सर्वात इम्पॉर्टंट आहे गांजा. गांजा आपल्या भारतामध्ये आंध्र प्रदेश, ओडिशा, आपल्या पट्टेत पण आहेत, जळगाव वगैरे, तिथे पट्टे वगैरे पण आहेत. इलिगलरित्याने ते ग्रो करतात आणि त्यानंतर सप्लाय करतात. नंबर 2, गांजाचा आणखीन एक प्रकार आहे, त्याला म्हणतात हायड्रोपोनिक वीड. ते विदेशी प्रकार आहे आणि त्यामध्ये THC एक केमिकल आहे गांजामध्ये, त्याला म्हणतात कॅनॅबिडॉल. त्याची जी संख्या आहे ती खूप जास्त असते, म्हणजे 9% ते 11% फॉरेन गांजामध्ये. ते आपल्यासाठी खूप त्रासदायक आहे आणि त्यामुळे सुसाईडची केसेस खूप आहेत आपल्या एरियामध्ये, मुंबईमध्ये, गोवामध्ये, कारण ते THC प्लेज विथ युअर ब्रेन. ते एक प्रश्न आहे आपल्याकडे, आणि ते विदेशी पण आहे, देशी पण आहे गांजा. दुसरा तुम्हाला सांगितलेलं एक मॅफेड्रॉन नावाचा ड्रग्ज आहे. मॅफेड्रॉन MD त्याला म्हणतात. मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण होती आपल्याकडे सिंधुदुर्गला. मुंबई, ठाणे, रायगड या सर्व MIDC परिसरामध्ये इलिगलरित्याने ते मॅन्युफॅक्चर करतात. तिसऱ्या प्रकारचा एक ड्रग आहे, त्याला म्हणतात कोकेन. कोकेन एक विदेशी ड्रग आहे. साऊथ अमेरिकन कंट्री जसं कोलंबिया, पेरू, ब्राझील, इक्वेडोर ह्या सर्व देशात ते इलिगलरित्याने उगवतात. कोका लीफ, आणि त्यानंतर काहीतरी केमिकल प्रोसेसिंग वगैरे करून भारतामध्ये पाठवतात. ते फॉरेन ड्रग आहे. चौथा प्रकार म्हणजे आणखीन एक ड्रग आहे, त्याला म्हणतात हिरोईन. ते अफगाणिस्तानमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि त्यानंतर भारतामध्ये पाठवतात. ते शिप मार्फत, कंटेनर मार्फत पाठवतात. दॅट इज ऑल्सो व्हेरी डेंजरस, कारण त्यामध्ये नार्को टेररिझमचा इश्यू आहे. जे पैसे आपण गोळा करतो, जे पैसे पॉकेट मनी मुलांना आपले वडील वगैरे आई देतात, तेच पैसे अफगाणिस्तानमध्ये हवाला मार्फत जाऊन तेच पैसे आपल्या जे शत्रू राष्ट्र ते आपल्या विरोधात वापरतात टू अटॅक द पोलीस, आर्मी, टेररिस्ट ॲक्टिव्हिटी. ते पण आपल्या एरियामध्ये आहे, गोवा, सिंधुदुर्ग आणि मुंबईमध्ये हिरोईन. आणखीन एक लास्ट प्रकार आहे, सर्वात इम्पॉर्टंट आहे तुमच्या एरियामध्ये, त्याला म्हणतात LSD. हो, त्याला म्हणजे त्याचं टेक्निकल नाव आहे, सायंटिफिक नाव आहे लिसर्जिक ऍसिड. ते म्हणजे रेव पार्टीमध्ये जे काय डिस्को म्युझिक, सायकेडेलिक म्युझिक ज्याला म्हणतात, त्या पार्टीमध्ये ते यूज करतात. ते म्हणजे इट इज जस्ट लाईक अ स्टॅम्प पेपर. आणि त्यानंतर त्यामध्ये पण एकदा कन्झ्युम केल्यानंतर सुसाईडची खूप केसेस आहेत. ओव्हरडोसमुळे खूप लोकांची मृत्यू वगैरे पण झालेली आहे त्या केसमध्ये. पण दॅट इज व्हेरी मच प्रिव्हेलेंट इन गोवा आणि तुमच्या परिसरामध्ये. आणि हे सर्व जे ड्रग्सचं नाव घेतले ते खूप महागडे ड्रग्स आहेत. तर असं नाही की फक्त मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ड्रग्सची मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, ते फॉरेनमध्ये पण इलिगलरित्याने इम्पोर्ट करतात. सो दीज आर दी प्रॉब्लेम्स व्हॉट यू आर फेसिंग हिअर. पण हे आपल्या मुलांपर्यंत पोहोचतंय कसं, आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे, जेणेकरून या लोकांवर लक्ष ठेवता येईल, एक सोशल म्हणतो तशी नजर ठेवता येईल की कोण लोक असतात आणि ती कशा पद्धतीने आपल्या मुलांपर्यंत पोहोचतात. याचं स्टार्ट काय, म्हणजे व्हॉट इज द रिझन ते सांगतो तुम्हाला. अंग्रेजीमध्ये त्याला म्हणतात पीर प्रेशर. कॉलेजेसमध्ये, स्कूल्समध्ये, म्हणजे एखाद्या ग्रुपमध्ये एक्सेप्टन्ससाठी
म्हणजे ते बघा, ते काय करतोय, तो काय कुठल्या प्रकारचा ड्रग्स घेतोय, मी पण घेणार. त्याला म्हणतात पीर प्रेशर, हर्ड मेंटॅलिटी त्याला म्हणतात. त्याला बघून मी पण तसं करणार आणि त्या ग्रुपमध्ये एक्सेप्टन्ससाठी मी ते ड्रग्स कन्झ्युम करणार. नाही केलं तर मी अनकूल आहे. आय वॉन्ट टू बी कूल. ही जी परिभाषा आहे कूलची, गोवामध्ये रेप पार्टीमध्ये आणि बाकीचे जे जेनझीज वगैरे आहेत त्यांना मध्ये म्हणजे कूल म्हणजे ड्रग्स कन्झम्पशन, सिगरेट्स, वेप्स हे केलं तर मी कूल आहे, नाही केलं तर मी अंकल आंटी सारखा आहे. म्हणजे ते पीर प्रेशर आहे, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सेकंडली जे प्रेशर असतात त्यांच्यावरती अभ्यासाचं प्रेशर, रात्रीचं जागरण, आणि जास्त म्हणजे इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्ये रात्रीचं हे करिक्युलम कम्प्लीट करायचं आहे, पुढे तुमचं एक्झाम आहे, रात्रीचं जागरण आहे, ते कसं काय आपल्याला पार करता येईल. सो दिस इज वन ऑफ दी ऑप्शन. तिसरं म्हटल्यावर डिप्रेशन, घरी काहीतरी वाद असेल, सायकोलॉजिकल डिप्रेशन वगैरे असेल, टू एस्केप सायकोलॉजिकल डिप्रेशन ड्रग कन्झम्पशन इज अगेन वन ऑफ दी ऑप्शन्स. हां, ते यूज करतात. आणि हे पुरवणारे कोण? सर्वात प्रथम जे काही पेडलर्स असतात, जे काही सप्लायर्स असतात, ते स्कूल्स आणि कॉलेजेस त्यांना टार्गेट करतात सर्वात प्रथम. कारण काय, ते इनोसंट असतात, गलेबल असतात, त्या अनुषंगाने त्याला टार्गेट करतात. असतात कुठले? ते लोकल असतात, पेडलर्स लोकल असतात. मॅन्युफॅक्चरिंग फक्त बाहेरचे लोक असतात जे मॅन्युफॅक्चर करतात. जे पुरवणारे असतात, पेडलर्स असतात, ते लोकल स्थानिक असतात. म्हणजे साधारणपणे एक मोडस ऑपरेंडी कुठल्या क्षेत्रात एक काम करणारे असतात ते हा, ते कॉलेजमधले स्टुडंटच असतात ते. माय गॉड. हा, तुम्हाला सांगतो म्हणजे व्हॉट इज द चेन. हे जे पेडलर्स असतात ते आयडेंटिफाय करतात स्कूल कॉलेज कुठल्या तरी स्टुडंटला, त्याला ते ड्रग्सचा पुरवठा करतात, सप्लाय करतात, गांजा असो, हायड्रोपोनिक वीड असो, LSD-कडे. त्यानंतर काय म्हणजे हे महागडे ड्रग असतात, आई वडिलांकडून पैसे वगैरे घेतात आणि त्यांना सवय लागते. ड्रग ॲडिक्शन त्याला म्हणतात. सो दे बिकम ॲडिक्टेड टू ड्रग्स. आता वारंवार किती वेळ म्हणजे तुम्ही आई वडिलांकडून हे घेणार, पैसे घेणार, 3,000, 4,000, 5,000. मग तोच पेडलर मुलांना काय म्हणतो, ते ॲडिक्टला काय म्हणतो की तू हे तुझ्या मित्रांना पण दे, मी हे ड्रग तुला फ्रीमध्ये देणार. सो ही फ्रॉम अ कंझ्युमर, सेवन करणारा मग सप्लायर बनतो आणि तो सप्लायर त्यानंतर त्या क्राईम गँगमध्ये सिंडिकेटचा भाग होतो. हीच चेन आहे, ते पुढे जाते आणि त्यानंतर जे स्टुडंट जो अभ्यास करतो ही बिकम्स द गँग लीडर ऑफ दिस टाईप ऑफ थिंग्स. म्हणजे हे खूपच धोकादायक आहे की हा 1 वर्षाची आणि दंड आहे 10,000. आणि जर तुम्ही त्याच्यावरती केस केलं, मग सर्वांना माहिती आहे की ॲडमिशनचा इश्यू, पासपोर्ट जप्त होणार, कोर्टाचा खटला, पुढचं म्हणजे काहीतरी एज्युकेशनमध्ये अडथळा, फॉरेनमध्ये ॲडमिशन्स नाही भेटणार त्याला. सो हिज करिअर म्हणजे उद्ध्वस्त झालेलं आहे कन्झम्पशनमध्ये कोण पकडलं गेलं तर. आणि कन्झम्पशनमध्ये आमचा टार्गेट, लॉ एन्फोर्समेंटचा टार्गेट हे कंझ्युमर्स नाही. कंझ्युमर्स, ड्रग ॲडिक्ट्स आर पीपल हू रिक्वायर हेल्प, मेडिकल हेल्प. त्यांना आमची गरज आहे. वी डोंट लुक देम एज अ क्रिमिनल. पण जे पुरवणारे आहेत त्यामध्ये बरेचपैकी फॉरेनमध्ये बसलेले आहेत, जे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे करतात. आता जसं एक खूप मोठा गँगस्टर आहे, तो दुबईमध्ये जाऊन बसलेला आहे, UK जाऊन बसलेला आहे, जर्मनीमध्ये पण बसलेला आहे. तो सप्लाय करणार आहे आणि त्या अनुषंगाने खूप सारे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. अँड दीज आर व्हेरी डेंजरस रूल्स अँड व्हेरी म्हणजे प्रोसिजर रित्याने जर तुम्ही बघितलं खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. MLATs, LRs वगैरे हे पोलिसांना माहीत आहे. सो इट इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर. दुसऱ्या म्हटल्यावर खूप सारे फॉरेनर्स वगैरे पण आपल्याकडे येतात. कदाचित तुम्ही बघितलं असेल गोवामध्ये जे काही आफ्रिकन मूळचे फॉरेनर्स वगैरे पण असतात, नायजेरियन्स वगैरे असतात. कोकेनचं, LSDचं, दीज पीपल आर सप्लाईंग दॅट. आणि यामध्ये पण म्हणजे त्यांना तुम्ही पकडतो आणि त्यांना जर तुम्ही त्याला जेलमध्ये टाकतो. सो रूलप्रमाणे पण 2 महिन्यामध्ये जर इंटरमिडिएट त्यांच्याकडे क्वांटिटी असेल, ताबडतोब तो बेलवरती येतो बाहेर आणि परत तेच स्टार्ट करतो. सो इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट ऑल्सो फॉर लॉ एन्फोर्समेंट. म्हणजे ते जॉब आहे, सर्वांचा जॉब आहे, आमचा पण जॉब आहे. बट दीज आर दी टेक्निकल इश्यूज जे म्हणतात ना पोलीस काही करत नाही, ते करतात. बट देर आर सम लिगल थिंग्स ऑल्सो, देर आर सम प्रोसिजर्स ऑल्सो विच पोलीस हॅज टू फॉलो बेसिकली. पण या ॲप्स डेव्हलप केलेली आहे, मुलं त्याचा जे जी पिढी आपण म्हणतो ती त्याचा वापर करतात. काय आहे नक्की हा प्रकार? ते 2021ला जेव्हा सुशांत सिंग राजपूत केस इन्व्हेस्टिगेट करत होतो त्यावेळी आढळलं होतं आम्हाला. जे झेप्टो वगैरे असतात, ब्लिंकिट वगैरे असतात आणि त्यानंतर त्यावेळी VFast वगैरे एक सर्व्हिस होती डिलिव्हरीची. तर ते जे आरोपी होते ते या सर्व वापरायचे गांजा सप्लायसाठी कोरोनामध्ये, कोविडमध्ये. आपण सर्व म्हणजे आमचे उमेशजी कोविड
च्या काळात सर्व फाईट करत होते आणि कुठल्या प्रकारचे लोक ते सप्लाय करत होते यावेळी. सो दीज ॲप्स आर बीइंग यूज. यामध्ये त्यांना असं वाटतं की सेफ्टी आहे, पाठवणारा कोण आहे तो नाही पकडणार आणि जे रिसीव करणार आहे तो पण म्हणजे आयडेंटिटी त्याची लिप्त असणार. सो डिलिव्हरी ॲप इज देअर, बट पोलीस त्याला प्रॉपरली मॉनिटर, मला वाटतं की पोलीस मॉनिटर करत असतील आणि प्रॉपर कारवाई वगैरे झालेले आहेत, सीजर वगैरे झाले आहेत त्यामध्ये. अशा ड्रग्ज माफियांना पॉलिटिकल सपोर्ट असतो असं बोललं जातं. मला वाटतं म्हणजे हा सर्रासपणे आरोप होतो प्रत्येक गोष्टी याच्या मागे पॉलिटिकल आहे, पण हे खरं आहे का? असं पॉलिटिकल सपोर्ट असतो का या लोकांना? शेखरजी, आता त्यामध्ये म्हणजे काय स्टेटमेंट करणं भागीचं नाही माझं, कारण की मी सध्या एक सिटिंग IAS ऑफिसर आहे. पण हो, हे सांगू इच्छितो तुम्हाला, जेव्हा मी NCB कार्यरत होतो तेव्हा म्हणजे जवळपास 354 ड्रग गँगस्टर्स यांच्यावरती आम्ही कारवाई केली होती 1 वर्षात. येस. आणि त्यानंतर म्हणजे ते कमेंट नाही करणार कुठले प्रकारचे लोक होते, पण म्हणजे जे काय एफेक्टेड पार्टी त्यांना म्हणणार मी, म्हणजे ते दिवसात 2दा प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे माझ्या विरोधात, आरोप लावायचे. म्हणजे ते दुसरा भाग आहे की समीर वानखेडे एक IAS ऑफिसर आहे, ड्रग्ज पकडते, ते दुसरा भाग झाला. पण जे प्रकारचे खालचे प्रकारचे एलिगेशन्स, म्हणजे जे पब्लिक प्रेशर निर्माण करतात ते सी टू इट की याच्यावरती आरोप लावा तुम्ही आणि त्यानंतर पब्लिक प्रेशर करा, सो दॅट हे ऑफिसरची ट्रान्सफर करून कुठेतरी दुसरी जागा जावं आणि त्यानंतर इन्क्वायरीमध्ये याला गुंतवा तुम्ही. सो दे मेक दिस काइंड ऑफ थिंग्स. म्हणजे वक्तव्य नाही करणार ते कोण लोक आहे, पण ते टेंड टू डू दॅट. आणि दिस इज अगेन व्हेरी डिमोरलायझिंग. जे अधिकारी वगैरे असतात त्यांच्यावरती आरोप लावणं खूप सिम्पल आहे आणि त्यानंतर दिवसाचे 2-3 तास तो तेच म्हणजे उत्तर पत्र वगैरे तेच व्यवहार करत राहतो की अरे भाई मी निर्दोष आहे, मी काही केलं नाही. म्हणजे ड्रग्ज पकडणं ड्युटी ते दुसरं आहे, पण हे आणखीन एक प्रॉब्लेम आहे. सो सेक्युरिटी ऑफ दी ऑफिसर्स आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. पण मला एक भीती अशी वाटते की हे सगळं आपण मुळाशी पोहोचेपर्यंत बऱ्याच या सिस्टममध्ये सुधारणा कराव्या लागतील. ज्या कारवाई आपण प्रिव्हेंटिव्ह सिस्टम म्हणतो, तोपर्यंत आमच्या काय जबाबदाऱ्या आहेत? ठीक आहे, पोलिसांची जबाबदारी पोलीस बघतायत, पॉलिटिशियन आपली बघतायत, पण एक पालक म्हणून, कारण आम्हाला एक सवय अशी आहे की हां हे काम पोलिसांचं आहे, पोलिसांनी बघितलं पाहिजे, हे काम का शासनाचं आहे, शासनाने केलं पाहिजे. पण मुळात मला असं सांगायचं आहे की आपण आपल्याकडे का बोट दाखवत नाही? कारण आपण आपल्या मुलांचे एवढे फाजील लाड करून ठेवत असतो. आपल्याला बघतोय आपण अगदी ज्याचं वय सुद्धा झालेलं नसतं त्यांना महागड्या गाड्या घेऊन देतो, महागडे मोबाईल घेऊन देतो, त्याला जेवढं म्हणजे जमेल तेवढा पॉकेट मनी देतो आणि मग हाताबाहेर गेल्यानंतर आपण पोलिसांकडे बोट दाखवतो, शासनाकडे, प्रशासनाकडे, सिस्टमकडे बोट दाखवतो. आता मला सर तुम्ही सांगा की यामध्ये हे सगळ्या प्रिव्हेंटिव्हमध्ये आपल्या पालक म्हणून आमची जबाबदारी काय आहे? खरं सांगितलं तुम्ही. या प्रसंगामध्ये जेव्हा आम्ही पण ऑपरेशन्स किंवा ॲक्शन वगैरे घ्यायचो त्यावेळी आम्हाला पंचायत वगैरे ते पण गरज असते, आम्हाला साहेबांना माहीत असेल. तर ते पण कोणी रेडी नसतो की हे आमचं काम नाही, हे तुमचं काम आहे, तुम्ही बघून घ्या तुमचं, आम्ही काही इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार नाही, आमची आयडेंटिटी वगैरे तुम्ही ओपन करणार. आणि हे माझं म्हणजे जर तुम्ही सांगितलं पण अरे तुमच्या मुलाला आम्ही अटक केलेलं आहे, नाही आमचा मुलगा काही करू शकत नाही, तुम्हीच काहीतरी म्हणजे गोंधळ केली असेल, त्याच्यावरती खोटा खटला वगैरे टाकलेला. सो म्हणजे सर्व केसेसमध्ये खरं नसतं, पण आपली पण एक जबाबदारी आहे. जर तुम्ही कधी तुम्हाला आढळलं कोणीतरी सप्लाय करतो, ह्या एरियामध्ये काहीतरी एक आयडेंटिफाईड पॉकेट आहे, तर तुम्ही ताबडतोब पोलिसांना इन्फॉर्म करा. त्यामध्ये आणखीन एक सांगतो तुम्हाला की देर इज अ हेल्पलाईन. आता पोलिसांची 112 आहे, सर्वांना माहीत आहे. स्पेशली ड्रग्जसाठी एक मानस हेल्पलाईन आहे, त्याचा नंबर आहे 1933. होम मिनिस्ट्रीची हेल्पलाईन आहे. जर कोणा आढळलं ताबडतोब ते फोन उचलून ते 1933 डायल करायचं आपल्याला. तुमची आयडेंटिटी पण सिक्रेट राहणार, हे पण खात्री करून देते सरकार तुम्हाला. पण म्हणजे तात्पर्य हे आहे की तुम्ही शांत बसू नका, गप्प बसू नका तुम्ही. आम्ही रेसिडेंट असोसिएशन्समध्ये, स्कूल कॉलेजेसमध्ये जाऊन तेच सांगतो मी, म्हणजे काय स्वरूप आहे याचं. नाही केलं तर म्हणजे उद्या तुमच्या घरी येणार. सो यू वॉन्ट टू ॲक्टिव्हली हेल्प द पोलीस इन दॅट, यू ॲक्टिव्हली हेल्प दी लॉ एन्फोर्समेंट इन दॅट. म्हणजे हे काय जे ॲटिट्यूड आहेत आपला, म्हणजे मी पण एक वडील आहे, तर जे ॲटिट्यूड आहे आपला की चलता आहे ॲटिट्यूड, हे माझं काम नाही, हे तुमचं काम आहे, पोलिसांचं काम आहे. तुम्ही हेल्प करा, आयडेंटिफिकेशनसाठी हेल्प करा, पोलिसांना हेल्प करा, लॉ एन्फोर्समेंटला हेल्प करा, तरीच म्हणजे हे आपण याचा सामना करणार पुढे.
तर या प्रश्नाला अनुसरून माझ्या आजपर्यंत आपण वेगवेगळ्या चॅनल्सवर वेगवेगळ्या वादात अडकलेला, वेगवेगळे मोठमोठ्या धडाडीच्या कारवाया करणारा, अनेक दडपण जुगारून देणारा असा अधिकारी प्रत्यक्ष वानखेडे साहेबांना आपण त्यात बघत होतो. आज वास्तवात आपल्या समोर आपण त्यांना अनुभवलं, जाणून घेतलं, प्रश्न विचारले, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं. आज एक वेगळीच ना सर आपल्या सोबत जुळून आली. एक पत्रकार म्हणून माझी पण इच्छा होती की कधीतरी तुम्हाला भेटावं. आभार मानेन खरं तर माझे मित्र साईनाथ जळवी यांचे, त्यांच्या माध्यमातून हा योग जुळून आला. मी तुम्हाला वाचलं होतं, बरंच वाचन केलं होतं. मलाही वाटत होतं की एक बाजू कुठेतरी येते, एका बाजूने हा माणूस ट्रोल होतो, एक अधिकारी जो प्रामाणिकपणे काम करतोय हा एका बाजू, आणि त्याच्यावरच गॉसिप चालतं, त्याच्यावरच समाज विचार करतो, त्याच्यावरच प्रतिक्रिया देतो. हा कार्यक्रम जाहीर केला तुम्हाला खरं सांगतो, आणि हे अनुभव तुम्हाला तर नक्कीच असतील. तुम्ही देशभर तुमच्या मोठमोठ्या चॅनलचा इंटरव्ह्यू होता, कार्यक्रमाला होतात. या माणसाला आम्ही ड्रग्स मुक्ती अभियानाचा सुरुवात आम्ही याच्यापासून करू. अरे हे काय यांना जाणता तुम्ही, हे खोट्या कारवाया करतात, अमुक करतात. हे जे लोकांच्या मनात झालेलं आहे, ज्यांनी जाणून घेतलेलं नाही या माणसाला, त्यांची खरी प्रतिमा, खरी बाजू मला वाटतंय सिंधुदुर्ग वासियांपर्यंत आणायला आम्हाला थोडंफार यश आलं. वृत्तपत्राच्या माध्यमातून ते आम्ही आणू शकलो. मला वाटतंय की हेच एक सामाजिक कार्य आमच्या हातून घडलं असेल की खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. उमेशजींनी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की गो अहेड, आम्ही पुन्हा सिंधुदुर्ग तुमच्या पाठीशी आहे. मला वाटतं आजच्या या मुलाखतीमध्ये हेच एक योग मला वाटतं की यश म्हणावं लागेल. हे आमच्या आयोजकांचं आणि उमेशजींचं यश म्हणावं लागेल की हे आम्ही सिंधुदुर्गमध्ये आणू शकलो.